नमस्कार मित्रांनो, मुक्तचंद परिवारामध्ये आपले स्वागत आहे। आज मी खालापूर ते पाली या रस्त्यावर खालापूरपासून साधारणतः 15 किलोमीटरवर शेमडी या गावाजवळ उभा आहे। तर आज आम्ही एका वैशिष्ट्यपूर्ण अशा ठिकाणाला भेट देणार आहे। त्याचा बोर्ड लागलेला आहे, उंबरखिंड समरभूमी उंबरखिंड 4 किलोमीटर। हे चावणी या गावामध्ये ही समरभूमी येते। तर या उंबरखिंडचं वैशिष्ट्य काय, तर ग्रेटेस्ट बॅटल ऑफ द वर्ल्ड असं इतिहासतज्ञांनी, जागतिक इतिहासतज्ञांनी ज्या लढाईचं वर्णन केलं गेलं आणि जी अतिशय कौशल्यानं शिवाजी महाराजांचं जे वैशिष्ट्य होतं गनिमी कावा लढाईचं, त्या गनिमी काव्यानं लढली गेलेली आणि आपला एकही सैनिक न गमावता, एकही मावळा न गमावता जी लढाई जिंकली गेली आणि त्याचं जागतिक स्तरावर कौतुक झालं, अशी लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली उंबरखिंड या ठिकाणी पार पडली। याच ठिकाणी आता आपण भेट देणार आहोत। मित्रांनो, उंबरखिंडीचा इतिहास आपण बऱ्याच वेळा ऐकलेला असेल, परंतु या उंबरखिंडीमध्ये प्रत्यक्ष जाऊन ज्या जागेवर शिवाजी महाराजांनी आपला पराक्रम गाजवला, त्या पवित्र जागेचे दर्शन घेतल्यावर मनामध्ये जी स्फूर्ती निर्माण होते ती अवर्णनीय अशी आहे। आज आम्हाला ते भाग्य लाभते आहे। मित्रांनो, आपण चावण या गावी आता पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी उंबरखिंडीच्या विजयस्तंभाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। तिथे एक बोर्ड लावलेला आहे, शिवदुर्ग मित्र लोणावळा व समस्त ग्रामस्थ चावणी किंवा छावणी यांच्या वतीनं हा बोर्ड लावलेला आहे, समरभूमी उंबरखिंड। मित्रांनो, आंबा नदीचे सुंदर असे पात्र, पावसाळ्यानंतरचे कमी झालेले पात्र आहे, कारण अगदी 1 किलोमीटरवर इथं या नदीचा उगम आहे। त्या जो उंच भाग दिसतोय हा लोणावळ्याचाच एक बाजूचा कडा आहे आणि या लोणावळ्याच्याच नागफणीजवळ या नदीचा उगम आहे। अशा ह्या नदीच्या पात्रामध्ये हे सुंदर असा विजयस्तंभ उभारला गेलेला आहे, उंबरखिंडीचा विजयस्तंभ। अतिशय सुंदर असा हा नजारा आहे। नदीच्या पात्रामध्ये उभा केलेले हे उंबरखिंडीचा विजयस्तंभ छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यावर बसलेली प्रतिकृती इथं तयार केलेली आहे। या लढाईचं वैशिष्ट्य म्हणजे जसे वर्णन केलेले आहे, शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे मोगलांनी, त्या काळच्या बखरकारांनी। त्यामध्ये या लढाईचं असं वर्णन आहे की शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले होते आणि ते बसलेले असताना त्यांनी पांढरा सदरा घातलेला होता मोठा, आणि त्यांच्या हातामध्ये धनुष्य होता व पाठीवर बाणांचा भाता होता। आपण अनेक लढाया वाचल्या असतील, अनेक ठिकाणं त्यांची वर्णनं वाचली असतील, पण धनुष्यबाण असं जे वर्णन आहे ते कुठंच असा वाचायला मिळालं नाही। ते उंबरखिंडीच्या लढाईत मोगलांनी वर्णन केलेलं आहे की शिवाजी महाराजांची ज्यावेळी तह करायला त्यांचे लोक आले त्यावेळी त्यांच्या पाठीवर बाणांचा भाता होता आणि हातामध्ये धनुष्य होते। तर ह्या चित्रामध्ये आपण बघत असाल, चित्रामध्ये शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले आहेत आणि एका हातामध्ये तलवार आहे, दुसऱ्या हातामध्ये धनुष्यबाण आणि पाठीमागे भात आहे। एका बाजूला समरभूमी उंबरखिंडीचा इतिहास, छावणी तालुका खालापूर जिल्हा रायगड असं म्हणून इथं जे वर्णन केलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो। 2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कारतलब खान, स्त्री सरदार रायबागन व 30,000 फौजेचा उंबरखिंड या ठिकाणी पराभव केला। खान कोकण काबीज करण्यासाठी आंबेनाग उंबरखिंड मार्गे उतरणार हे महाराजांना समजताच त्यांनी स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकरांना पुढे जाऊन छावणी टाकण्यास सांगितले। स्वराज्याचे सैन्य
उंबरखिंडीच्या मार्गात दाबा धरून बसले होते. खानाचे सैन्य या खिंडीमध्ये उंबरखिंडीमध्ये उतरते ना उतरते तोच छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्या सैन्यावर हल्ला चढवला. एका बाजूने नेताजी पालकर, दुसऱ्या बाजूने स्वतः शिवाजी महाराज असे कोंडीत पकडून अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खानाच्या सैन्याची दाणादाण उडाली. खानास माघार घ्यावी लागली. या लढाईची वैशिष्ट्य अशी की कमी सैन्याने प्रचंड शत्रूचा गनिमी काव्याने पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः एकूण 27 महत्त्वपूर्ण लढायांमध्ये भाग घेतला होता. त्यापैकी ही एक लढाई आहे. मित्रांनो, ही जी लढाई झाली उंबरखिंडीची लढाई, या लढाईला एक इतिहास आहे. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ते खान याला दक्षिणेचा सुभेदार बनवले होते आणि तो पुण्यात तळ ठोकून होता. त्याने चाकणचा जो भुईकोट किल्ला होता तो 52, काही ठिकाणी 58 पण म्हणतात, 52 ते 58 दिवस सतत त्या किल्ल्याला वेढा घालून भुईकोट किल्ल्याला तो ताब्यात घेतला होता आणि त्यामुळे त्यांच्या सैन्यामध्ये एक जोश होता. त्याचवेळी औरंगजेबाचा एक सरदार कारतलब खान याने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक किल्ला होता, तो ॲक्च्युली विजापूर संस्थानामध्ये सामील होता, तो जिंकलेला होता. आणि या दोन्ही विजयामुळे औरंगजेब प्रचंड खुश होता आणि त्यांना आता मोठी कारवाई करायची होती. तर शिवाजी महाराजांना आटोक्यात आणण्यासाठी वरती घाटमाथ्याशिवाय कोकणावर ताबा मिळवणे महत्त्वाचे होते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या कारवायांना अटकाव घालता येईल अशी त्यांची एकूण इच्छा होती. त्यासाठी शाहिस्ते खानाने कारतलब खान यांना इकडे बोलावले व एक मोठी मोहीम त्यांच्यावर सोपवली की तळ कोकणावर ताबा घ्यायचा. या तळ कोकणावर ताबा घेण्यासाठी कारतलब खानाला प्रचंड सैन्य पुरवले गेले. जवळपास 30,000 सैन्य होते या लढाईमध्ये त्याच्यासोबत आणि एक स्त्री मोठी सरदार पण होती. आणि हे सर्वजण तळेगाव मार्गे पुढे आले आणि जो बोरघाट आहे लोणावळ्याच्या बाजूला, त्या बाजूला न जाता त्यांनी थेट कोकणात उतरण्याचा निर्णय घेतला. आता इथं पंचायत अशी झाली की सैन्य मोठे होते म्हणून त्यांचा आत्मविश्वास खूप होता, पण ह्या भागाची त्यांना परिपूर्ण माहिती नव्हती. ही उंबरखिंड जी खिंड आहे ही अतिशय छोटी आहे आणि या ठिकाणी आपली अडचण होऊ शकते याचा त्यांना विचार करता आला नाही. आणि शिवाजी महाराज अतिशय अभ्यासू आणि अतिशय हुशार व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास केला होता आणि त्यांचं टोपोलॉजी किंवा जे आपण भूगोलशास्त्र म्हणतो त्यामध्ये त्यांची प्रचंड मेहनत होती. आपला भाग कुठे आहे, कसा आहे, त्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे, या सर्वांचा त्यांचा अभ्यास होता. ज्यावेळी त्यांना समजले की कारतलब खान उंबरखिंडी मार्गे कोकणात उतरणार आहे, त्याचवेळी त्यांनी ठरवले की ह्याला खिंडीत गाठायचे. त्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली. स्वतः या मोहिमेमध्ये भाग घेतला आणि नेताजी पालकरांना पुढे पाठवून दिले. नेताजी पालकर थोड्या सैन्यासाठी या जंगलात दबा धरून बसले होते आणि जशी कारतलब खानाची सैन्य फौज पूर्ण उतरली इकडं 30,000, ते अगोदरच थकले होते पूर्ण, त्यांचा अंदाज पूर्ण चुकला होता. हा पूर्ण जंगली भाग होता आणि ते जसे उतरून खाली आले तसे पाठीमागून शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि पुढच्या बाजूला नेताजी पालकर, मागच्या बाजूला शिवाजी महाराज आणि हा अतिशय अरुंद असा रस्ता घनदाट जंगलामध्ये मावळीत दडून बसले होते आणि त्यांनी बाणांचा वर्षाव सुरू केला होता. अंधाराचा वगैरे फायदा घेऊन अतिशय गनिमी काव्यानं हा लढाई केली गेली आणि 30,000 सैनिकांचा फक्त 1,000 मावळ्यांनी मोठा पराभव केला. आता प्रश्न असा होता की कारतलब खानाला सगळं सैन्यासाठी कापून काढायचे की आपल्या स्वराज्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यायचा. कारतलब खानाने या ठिकाणी पराभव मान्य केला होता व शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी दूत पाठवले होते. शिवाजी महाराजांनी त्याचा बरोबर उपयोग करून घेतला. या लढाईत मोठा विजय संपादन केला. त्याच्याकडून मोठा दंड वसूल करून घेतला जो पुढे आपल्या स्वराज्याच्या कामी आला. कारण स्वराज्य हे काय बोलण्या चालण्यावर चालत नसतं, त्याला पैशाची प्रचंड गरज असते. शिवाजी महाराजांची जी अनेक गुणवैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये त्यांच्या या गुणवैशिष्ट्याचा विचार केला पाहिजे की आर्थिक बाबींचा ते खूप बारकाईने विचार करत होते. आणि ही अशी लढाई आहे ज्यामध्ये आपला एकही मावळा न गमावता 30,000 सैनिकांवर विजय मिळवला आणि याची नोंद इतिहासात, जागतिक इतिहासात घेतली गेली. शिवाजी महाराज हे काय होते हे जगाने त्यावेळीच मान्य केले होते. अशा शिवाजी महाराजांना आपण नेहमीच वंदन करत आलेलो आहे आणि या ठिकाणी आज आमचं भाग्य की तुम्हाला या ठिकाणी भेट देत आहे. धन्यवाद.